हे बघ नाही, यशवंत साहेबांना बेल मिळाली. आजपासून ही खोली तुझी. ए भार्गव, मानसी सरना एक केस मी आता करून काढणार आहे अशी ओळख. या केसचं इन्व्हेस्टिगेशन कोण करणार आहे? तर तुझीच जुनी मैत्रीण सिनियर इन्स्पेक्टर तेजस्विनी सावे. वेलकम मॅडम, वेलकम. सस्पेंडेड ऑफिसर माने. नाही पण तरी सुद्धा तुमच्या ह्या वेलकम साठी थँक्यू. अजून एका गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचंय मला. ह्या तेजस्विनी सावेला त्या अविनाश भार्गवशी फेस ऑफचा चान्स दिल्याबद्दल. खूप जुने हिशोब चुकते करायचेत मला. अजूनही तसाच आहे का तो आडमुठा? नाही, आधीपेक्षा भारी झालाय तो. एकदम भारी, एकदम दुनिया बदल दूंगा वाला. हे असं सगळं बोलणारे कधी कुठे कसे गायब होतात तेच कळत. हा सिंपल फंडा आहे माने. आपण दुनियेला नाही बदलू शकत, पण आपण स्वतःला दुनियेप्रमाणे बदलायला पाहिजे. काय क्या बात है, क्या बात है. वा 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 वा. मंथली कलेक्शन? काय? मंथली कलेक्शन डायरेक्ट किती? थोडं फार रोमॅन्टिक भार्गव मुळे. आकडा सांगा माने. 1 CR. आणि वरती किती द्यावे लागतात? 70. आणि बाकी सगळं कटिंग होऊन तुम्हाला किती मिळतात? माझं काय आपलं ते 5. पाच? हा, फारच गरिबीत दिवस चालले तो तुमचे. हो ना. मग भागता? नाही आता काय भागवत आपलं. अजून एक जुगाड केलाय. हो. पण ज्याने तुमची इथे ट्रान्सफर करून घेतली, सत्यजित भालेकर. तुम्ही पण चला, मधली ठरवून टाकू एकदम. हा, चला चला आता चला. नाही, त्यांना भेटायचंच आहे मला. पण आधी त्या अविनाशचं मुखदर्शन घेते ना, जरा खाली खुशाली विचारायला हवी त्याची. बेटा मी जरा जाऊन. हा बोला शिर्के. हॅलो. हा बोला बोला. नाही ते म्युझिक सुरू आहे, बोला. काय? हा हो हो ऐकतोय. हो हो ऐकलं ऐकलं. ओके ओके.
काय झालं? दिशाचा आणि तुमचा DNA रिपोर्ट आलाय. काय आलंय रिपोर्ट मध्ये? 50% मॅच आहे. याचा अर्थ दिशा मानसी आणि सत्यजितची मुलगी आहे. साहेब नाही ना साहेब, नाही ना साहेब. हे पहा, नाही ना अजून लग्न बी नाही झालं साहेब. हा एकटा जाऊ मी घरात, असे करू नका साहेब. मी माफी मागतो, काही चुकलं असेल तर पाया पडतो लागत, पण जीव घेऊ नका साहेब. मॅडम मॅडम तुम्ही तरी समजावा ना साहेबांना. सर सर ऐका ना, ती गन प्लीज खाली घ्या. अहो काहीतरी व्हायचं त्याला, मरेल ना तो. सर प्लीज ती गन खाली घ्या. मॅडम ऐका. सर ऐका माझं, प्लीज ती गन खाली. वस्तू वस्तू प्लीज ती गन खाली घ्या. मागे हो, नाहीतर तुला पण त्याच्याबरोबर तिथे उभा करेन काय आणि गोळ्या घालेन. सोडा ती गन. सर दिस इज न्यूसेन्स. प्लीज सोडा अरे ती गन. खड्ड्यात गेला तुझा तो न्यूसन्स. तू पण घोळ घातलेला शक्ती. चल मागे हो. अहो पण म्या काहीच गोळ नाही केलाय ना साहेब. तुम्ही मायावर काय राग काढून राहिले, असे करू नका साहेब. तू मागे हो. सर प्लीज ऐका माझं, मरेल तो. सर प्लीज. आता या ममता मानवकडे इतके पैसे कुठून आले? कुणी दिले त्याला एवढे पैसे? आणि आणि कोण आहे हा हेमंत राणे? हेमंत राणे कोण आहे? सगळ्यांनी ठरवून माझ्यावर गेम केलेला आहे. फुल प्लॅनिंग करून हा कार्यक्रम केलेला आहे. शन्नूबी मध्ये इतकी हिंमत, माझा गळा पकडला तिनं. अरे आजपर्यंत कुणामध्ये ही हिंमत होती माझा गळा पकडायची? हा? ऐका माझं, प्लीज काम डाऊन. आपण त्यांना नंतर धडा शिकवू. नाही, मी त्या ममता आणि त्या शन्नूबीला सोडणार नाही, काय झालं तरी. मी तुमच्या पाया पडतो साहेब, असं काही करू नका साहेब. साहेब माफ करा. हे बोलक्या, अरे बोलक्या, तुला काही कळतंय का? या सगळ्यांनी मिळून माझ्यावर डाव टाकलेला डाव. मग आपण त्याच्यावर डबलून डाव टाकू ना साहेब. त्यानं एक डाव टाकलाय, आपण 4 डाव टाकू ना साहेब. ऐका आपण त्याला असं सोडू नाही. सगळ्या प्रॉब्लेमचं मेन रिझन ती ममता आहे. आपण तिलाच उडवून टाकू. नाही, मला सेबीच्या फॉर्म्सवर तिच्या साया हव्यात. मग आपण काकाजीने सह्या करायला लावू ना 100%. अरे पण ते म्हातारं माझं ऐकत नाहीये ना. त्याला किती समजावलं मी, त्याच्या पाया पडलं मी, किती ऍक्टिंग केली मी, ऐकत नाहीये ते. इतका हुशार झालाय तो थेरडा, जाऊन त्या ममता मानवकडे राहिलाय. कारण का त्याला माहितीये, तर का तो इथे माझ्याकडे राहिला तर मी काही करेन आणि त्याच्या सह्या घेईन. त्याला माहितीये मला सह्या हव्यात, काही करून मला सह्या हव्यात. पण साहेब मला एकदा सह्या मिळाल्या, मग ते म्हातारा आणि ती ममता, ह्या दोघांना मी काय करणार? ह्या दोघांना ढगात पाठवणार. तोपर्यंत ही दोघही मला जिवंत हवे. साहेब मी तुम्हाला एक सुचवू काय? बोल. हे पहा, मी तुम्हाला एक मुलाचा सल्ला देतो.
प्रेमानं जग जिंकता येते, रागानं नाही. तेव्हा आता इथून पुढे जे काही करायचं असेल ना ते प्रेमानं करा. आता इथून पुढे तुम्ही त्या ममता सोबत प्रेमानं वागा, काकाजी सोबत प्रेमानं वागा, शक्ती मॅडम तुम्ही मायासोबत प्रेमानं वागा. म्हणजे त्या रंगासोबत प्रेमानं वागा. नाही मी अर्धा पर्धा तर त्याला तुमच्या जाळ्यात अडकवलाच आहे. आता उरलेला बी अडकून टाका, पण फक्त प्रेमानं वागा. खरं खुरं प्रेम नका करू, नाही तर माये वांदे होईल. माये वांदे होईल म्हणजे तुमच्या स्वप्नातल्या राजकुमाराचे वांदे होईल असं भले म्हणायचं आहे. प्रेमानं बोला, प्रेमानंच जग जिंकता येते. फक्त प्रेमासाठी किती बोललास रे. पाठ अडवा नवीन फिलॉसॉफी. प्रेमानं आता अख्खं जग जिंकायचं. माइंड ब्लोइंग. बहुतेक सरांना काहीतरी सुचलेलं दिसतंय. 100%. काय झालं सर? अजून हे सगळे एक्के माझ्याच हातात आहेत. बोल. हॅलो. हा बोल सत्यजित. कशाला फोन केलायस? काय हवंय तुला? अजून काय बोलायचं बाकी आहे? ए विश्वजित भालेकर उर्फ ममता मानव. नवीन फिलॉसॉफीनं फोन केलेला आहे मी. प्रेमाने. हा व्यवस्थित ऐकून घे. तर आता तू रूम माझ्याकडून तुझ्या नावावर करून घेतलीयस, जिंकलीस तू. हा ऍक्सेप्टेड. तुला काय वाटतं ते खोराड तुझ्या नावावर करून घेतलंस मग मी घाबरलो, मी शेपूट घालून बसलो, शांतपणे बसीन घरात? हा तुझा मोठा गैरसमज आहे. मुद्द्यावर ये तू. मुद्दा माझा मुद्दा तोच आहे. तोच तो. सेबीच्या फॉर्म्सवर मला साया हव्यात. तर म्हातारा तुझ्याकडे आलाय ना, कसंही कर त्याला समजाव. 3 दिवसांची मुदत तुला देतोय. हे बघ सत्यजित. प्रेमाना सॉरी. ममता मानव मध्ये डिस्टर्ब करू नको. पूर्ण ऐकून घे ना, मग रिॲक्ट हो. ओके. 3 दिवसांमध्ये जर का म्हाताऱ्यानं सह्या केल्या नाहीत, मी ऑलरेडी 5 खून करून बसलोय. 5. 6वा खून मला करायला लावू नकोस. आणि ही लास्ट वॉर्निंग आहे. जा रे. आजपर्यंत धमक्या देण्याव्यतिरिक्त काय केलंयस तू? काय करायचं ते कर, मला नाही फरक पडत. क्या बात आहे. धमक्याला घाबरत नाही. मी काय करू शकतो तुला सांगू? कधी ती छोटी मुलगी आहे सुवर्णा, हिम्मत असेल तर उद्या तिला शाळेत पाठव. तिचं पुढे मी काय करतो ते दाखवतो. हे बघ सत्यजित. काय घाबरलीस का? असंच घाबरायचं नाही मी माझ्या धमक्यांना. त्यामुळे जास्त उडू नकोस ग. तुझ्या घरातल्या सगळ्या बायकांचे मी पंख छाटू शकतो. अजिबात वेळ लागणार नाही मला
सया हव्यात अमृता, नाहीतर त्या सुवर्णाला शेवटचं भेटून घे. सत्यजित, प्रेमाना. ममता, क्या हुआ? अगं तो सत्यजित, सत्यजितचा फोन. बाहेर ये, बाहेर ये. अरे हा पण बात क्या है पता की तू? अविनाश, काय 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 नाही येणार नाही. पुढे चला, पुढे चला. या या या. मला सत्यजितचा फोन आला होता धमकी देण्यासाठी. तो म्हणाला सुवर्णाला उचलणार म्हणून. ऐसे कैसे उठाएगा? हाथ तो लगा के देखे, सुवर्ण को हाथ काट के दे दूंगी हाथ में उसके. एक मिनिट. कॉल रेकॉर्ड केला? नाही, मी या गडबडीत विसरले. बरं, हरकत नाही. नेक्स्ट टाइम आला तर कॉल रेकॉर्ड करून ठेवायचा. अविनाशजी, तुम्ही ना मला जेलमध्ये टाकलं ना तरी चालेल, पर वो सत्यजीत की परछाई भी सुवर्णा पे पड़ी ना तो वो मरेगा तो मेरे ही हाथ से. ऐका शन्नोबी, काही गरज नाहीये त्याची. नाही, मला त्याच्यावर भरोसा नाही. भरोसा मला पण नाहीये, पण आपण काळजी घेऊया. 2-3 दिवस लक्ष द्या. सुवर्णाला शाळेत पाठवू नका. काय? अहो, तिचा अभ्यास पुढे. उसकी जान से ज्यादा तुझे उसकी पढ़ाई की पड़ी. अरे रहने देना घर में, मैं रहेगी ना उसके साथ. बरं ठीक आहे, मी निघतो. बरं, ते DNA रिपोर्टची एक कॉपी मला द्याल का? म्हणजे भविष्यात मला त्याचा उपयोग होईल. डीएनए रिपोर्ट आ गया क्या? क्या आया? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह मतलब? 50% मॅच झालाय. म्हणजे दिशा सुद्धा भालेकरच आहे. मतलब सत्यजीत और मानसी की बेटी. तूने उसको बताया? नाही ग, हिम्मतच होत नाही. कळत नाही तिला सांगावं की न सांगावं. इसमें सोचना क्या है, बता देना उसको. और फिर से सत्यजीत के पीछे लगा. इतकं सोपं नाहीये शन्नू. पोरीचा जीव जाऊ शकतो त्या. करेक्ट आहे. घाई करून चालणार नाही. ऐका, ती शक्ती इथून कायमची निघून गेली की मग सत्यजित भालेकर आणि दिशाला सांगून टाकू. नाही, मला वेगळीच भीती आहे. देशाच्या बाबतीत एकदा जे घडलंय तसं परत घडलं तर. नाही होणार काय एकदा माणूस तोंडावर पडला ना की पुन्हा ती चूक करत नाही शक्यतो. तसं झालं तर देवच पावलं. एकदा रंगा आणि दिशाचं लग्न झालं ना की मी मोकळी झाले. हाँ, हो गई फिर से शुरू. अरे दिशा भालेकर है अभी, इतनी अमीर. मोठ्या खानदानीमध्ये शादी व्हायला पाहिजे की नाही तिची? बघ, भालेकर असल्याने नसल्याने काही फरक पडत नाही. मुलगा चांगला असला पाहिजे. आणि तिच्या एक मिनिट. लग्नाचं नंतर बघू. आता फक्त एकच लक्षात ठेवा की दिशाला हे कळता कामा नये. यशवंत साहेबांना सांगायचं आहे का? नाही, त्यांना देखील नंतरच सांगू. पण तेवढं DNA रिपोर्टची कॉपी. हो. और उसी पेटी में रख देना छुपा के उसको भी. मतलब तेरे वो पुराने फोटो रखे हैं ना जिस पेटी में, उसमें. ठीक आहे, येतो मी. कुठे काय बोलायचं तुला कधी कळतच नाही ना. हो की गलती. आणखी एक सांगायचं होतं. काय? जरा त्या प्रतीक्षा भालेकरांना फोन करून बोलवता आलं तर बघा. मला असं वाटतं मानसी सरनाईक मर्डर केस बद्दल त्यांना बरेच काही माहिती असेल. काय त्या इथे आल्या तर बऱ्याच गोष्टी उलगडतील. येतो.